तर शेतकरी मित्रांनो, आज आपण गणेश नर्सरी कुंभेफळ तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो आहोत. ही गणेश नर्सरीचे ओनर आहेत, ज्यांचं नाव आहे शरद थोरात. शरद थोरात सर, ही जी नर्सरी आहे आपली, तर या नर्सरीला आज किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? हे 25 वर्ष पूर्ण झाले आपल्या नर्सरीला. आज 25 वर्ष जुनी नर्सरी आहे. तुमचं शिक्षण काय झालं शरद सर? आपलं शिक्षण BSc ॲग्री कंप्लीट आहे आपली. BSc ॲग्री कंप्लीट झालेलं आहे. तर सर, बाकी पण खूप सारे ऑप्शन होते ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर बनवू शकला असतात. तर तुम्ही नर्सरी हाच विषय का निवडला? नर्सरी म्हणजे आईवडिलांची प्रेरणा आहे ना. म्हणजे आई वडील पहिल्यापासून करत होते, त्याच्यामध्येच तुम्हाला टॉपला जाण्यासाठी तुम्ही नर्सरी हा व्यवसाय निवडलेला आहे. तर किती एकर क्षेत्रामध्ये सर आपली नर्सरी आहे? आपली नर्सरी 2.5 एकर क्षेत्र आहे नर्सरीचं आपल्या ही. 2.5 एकर क्षेत्र. हां. तर बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आणि 25 वर्षापासून काम करत असल्यामुळं ह्याच्या शेजारी एक शेड आहे, वर एक आहे आणि वरच्या क्षेत्रात एक शेड आहे. असं यांच्याकडे खूप सारे शेड आहेत. आणि गणेश नर्सरीचे जे ओनर आहेत, त्यांनी शिक्षणातून आधुनिक शेती करण्यासाठीचे जे शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आऊट करण्यासाठी या व्यवसायाकडं मार्गक्रमण केलेलं आहे. आता आपल्याकडं कोणत्या कोणत्या जातीची रोपं आणि फळझाडं पाहायला मिळतात सर आपल्याकडं? आता उन्हाळ्यामध्ये जास्त करून फुलगोबी 15-22 व्हरायटी चलते आणि उन्हाळ्यामध्ये टमाटो एक चलते. अच्छा, या दोन गोष्टी जास्त माळव्यासाठी यूज केल्या जातात. हां, उन्हाळ्यामध्ये जास्त तेच चालतं. तर काय चॅलेंजेस येतात सर नर्सरी व्यवसाय करत असताना? आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये जास्त चॅलेंजेस आपल्याला फेस करावं लागतं? उन्हाळ्यामध्ये पण खूप आहेत आणि हिवाळ्यामध्ये पण खूप. रोप म्हणजे वाढत नाही, हे ते उशिरा वगैरे समजा. तरी थोडंसं एक डीपमध्ये थोडीशी माहिती तुमच्याकडून अपेक्षित आहे. समजा जर सध्या आपल्याला कोबी लावायची असेल, तर कोबीसाठी कोणत्या गोष्टीची आपल्याला जास्त गरज लागेल? समजा पाण्याचं नियोजन आहे का, त्याच्यामध्ये मल्चिंग आहे, किंवा मग त्याच्यामध्ये एखादा आजार उन्हाळ्यामध्ये येऊ शकतो, या गोष्टींबद्दल काय बोलताल तुम्ही शेतकऱ्यांना? उन्हाळ्यामध्ये कोबी लावायची असेल तर त्यासाठी मल्चिंगची काही आवश्यकता नाही. अच्छा, कोबीला त्याची काही गरज लागत नाही. प्लेन लावू शकता तुम्ही रानावर रोटर करून, किंवा बेडवर तर एकदम अतिउत्तम आहे. अच्छा. हां. सध्या काय चालू आहे सर? आपले जे रोप आहेत त्यांचा काय रेट चालू आहे सध्या? रेट फुलगोबी ₹1, 15-22. शाहू टोमॅटो आहे त्याचा ₹1 रेट आहे. अच्छा. मिरची आहे त्याचा ₹1. आणि सगळ्यात जास्त रेट जे आहे रोपांचे, ते कोणत्या पिरियडमध्ये राहतात? आणि का नॉर्मल असंच वर्षभर अशा पद्धतीने? रेट फिक्स असतात हे. वर्षभर अशाच पद्धतीने रेट फिक्स असतात 12 महिने. चालते सर. आपला एकदा मोबाईल नंबर सांगा. आपला नंबर आहे 9970555437. तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट जर तुम्हाला बघायचा असेल तर कुंभेफळ तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणी आता जो मोबाईल नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून गणेश नर्सरीला अवश्य विजिट करा. आणि तुम्हाला जे काही तुमच्या शेतीसाठी रोपं वगैरे लागणार आहेत, तुम्ही कुठूनही असाल तर तुम्हाला एकदम योग्य भावामध्ये योग्य क्वालिटीचे रोपं आणि जे अनुभवी माणसांचं शेड्यूल आहे, जवळपास गेली 25 वर्ष नर्सरीमध्ये यांचा अनुभव जो आहे, यांचे वडील पहिल्यापासून आईवडील हे नर्सरीचा व्यवसाय करतात आणि शरद सरांनी त्याला आपल्या शिक्षणातून आणखी प्रगतीपथावर आणलेलं आहे. तर नक्की भेट द्या. तर धन्यवाद सर, तुम्ही जी काही आपल्याला मुलाखत दिलेली आहे. शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी असतील ते आल्याच्यानंतर त्यांना जे शेड्यूल आहे या गोष्टींची माहिती द्या. थँक्यू सो मच. राम राम. ठीक आहे सर. राम राम.